नमस्कार विद्यार्थी मित्र. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या कुंडलीवर समोर आहे कुंडली त्याच्यावर डिस्कस करायचं आहे. जातकाची जन्मतारीख 15 मे 1990 दुपारी 3:12 बिकानेर राजस्थान. जातक पुरुष जातक आहे. प्रश्न काय आहे आई वडिलांचा की मुलगा वयाचा आता 35 वर्षाचा झाला. आता आपण 2025 मध्ये आहोत, म्हणजे याने 35 वर्ष पूर्ण केलेली आहे. 35 इयर्स झाले तरी मुलाचा अजून विवाहाचा योग नाही. विवाह जमतच नाही. मग विवाह होणार की नाही होणार? विवाहासाठी कुंडली आपल्याकडे आलेली आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यावर आपल्याला विचार करायचा. आता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 35 इयर्स झालेले आहेत आणि लग्न अजून झालेलं नाही. आता आजच्या कालावधीमध्ये 35 इयर्स झाली मुलाचं आणि लग्न नाही झालं ही विशेष बाब नाही आता. कारण कालाय तस्मै नमा, काळ सांगत असतो. आजपासून 30 वर्षापूर्वी जर आपण एक फरक पाहिला विचारांमध्ये, तर 30 वर्षापूर्वी मुलींची लग्न ही विवाह ही साधारण 23 वर्षाच्या 24 वर्षाच्या झाल्या की विवाह करू इच्छित असायची घरची मंडळी सगळी, बरोबर आहे. आणि मुलाचं वय साधारण 30 पर्यंत तरी मुलाचं लग्न होऊन जायचं. साधारण 5-1 वर्षाचा गॅप असायचा मुला मुलींमध्ये. परंतु काळ जसा बदलत गेला तसं विचारधारा बदलली. आता सर्व सक्षम झाले. जग वेगळ्या धोरणाकडे निघालेलं आहे. वेगळं वळण घेतलंय. लोकांचे विचार बदलले. मुली पण आता स्वतंत्र झाल्या. त्या स्वतः इंडिपेंडेंट झाल्या. त्या स्वतः कमावत्या झाल्या. प्रत्येकाला आता शिक्षण घ्यायचं, हायर क्वालिफिकेशन घ्यायचंय आणि पुन्हा नंतर मग पुढे जाऊन स्वतःच नोकरी धंदा बघायचंय आणि स्वतः सेटल होण्यामध्ये मुलींची पण एक विचारधारा झाली की नाही, आम्हाला 30 पर्यंत आता लग्न नाही करायचं, म्हणजे आम्ही सेटल होऊ आणि त्याच्यानंतर बघू. आणि त्याप्रमाणे आता आपण हर्षलच्या युगात आहोत. विचार बदललेले आहे. पूर्वी आपण गुरुच्या युगात मध्ये होतो, म्हणजे रूढी परंपरा संस्कार मानत होतो. आता आपण सर्वजण हर्षलच्या युगात जगत आहोत. आता सगळं हर्षलचा अंमल आहे पुरं. हर्षल म्हणजे टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. आणि या ठिकाणी आता हर्षल रूढीबाह्य वर्तन करतोय. हर्षल फार वेगळे विचार करतोय. हर्षल फार स्वतंत्र वृत्तीचा आहे. त्यामुळे आता प्रत्येक जातकाची पण अशीच वृत्ती झालेली की मी स्वतंत्र वृत्तीचा आहे, मला स्वतंत्र राहायचं आहे, स्वतंत्र बघायचं आहे. कारण कदाचित आताच्या कालावधीमध्ये विभक्तपणाचं प्रमाण सुद्धा जास्तीच झालेलं आहे, बरोबर की नाही. पूर्वी एवढं नव्हतं, पण आता जर तुम्ही बघाल तर विभक्तपणा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा केसेस दिसतात की लग्न झालं आणि 2 वर्षामध्ये डिवोर्स. नाही, विचार नाही पटल्याने आम्ही वेगळे झालो, स्वतंत्र झालो. का स्वतंत्र झालो? कारण ती स्त्री सुद्धा आता परिपक्व झालेली, ती पण सक्षम आहे आणि ती पण कमावती आहे. त्यामुळे ती पण आता स्वतःचे निर्णय स्वतः घेते, बरोबर की नाही. त्यामुळे हा एक फरक आता तुम्हाला आता दिसतोय. साधारण अशाच अनुरूपाने त्याचे आई वडील आपल्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात की आमच्या मुलाचा विवाह केव्हा जमेल, आणि अजून विवाह नाही झालेले आहे. आता ही कुंडली ज्यावेळेला आपण समोर बघत आहोत त्याला कुंडलीकडे पहा. नीट कन्या लग्नाची कुंडली आहे आणि रास आहे मकर रास. मकर रास उत्तराषाढ नक्षत्र आहे त्याचं. चंद्र आणि शनी हे दोघी मकर राशीमध्ये विराजमान आहेत. चंद्र, शनी, राहू. शुक्रासारखा ग्रह 7व्या स्थानामध्ये आहे. मंगळ 6ष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे. बुध वक्रगतीमध्ये मेष राशीमध्ये 8व्या स्थानात बसले. रवी वृषभीत आहे 0°35'. गुरु मिथुन राशीमध्ये आहे 15° आणि केतू आहे 17°. कन्या लग्नाची कुंडली आहे. आता पहिल्यांदा ज्यावेळेला आपण ह्या कुंडलीकडे पाहत आहोत, विवाहाला विलंब करणारा जो ग्रह आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेला विवाह विलंब होतो त्याला विलंबाचा कारक ग्रह कोण असतो? विलंबाचा कारक ग्रह शनी असतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला कळून येईल की विलंबाचा कारक ग्रह हा या ठिकाणी शनी आहे, बरोबर आहे. आता या शनीबद्दल जर तुम्ही बघाल इथे, तर हा जो शनी आहे या शनीची दृष्टी शुक्र या ग्रहावर. शुक्र हा सुद्धा वैवाहिक सौख्याचा कारक असतो. विवाहासाठी आपल्याला गुरु आणि शुक्राचा विचार करणं फार गरजेचं असतं, बरोबर आहे.
विवाह स्थानावर ज्यावेळी शनीची दृष्टी येते किंवा शुक्र या ग्रहावर सुद्धा शनीची दृष्टी येते, विवाह स्थानाच्या अधिपतीवर शनीची दृष्टी येते, त्यावेळेला शनी हा एक विलंब करणारा ग्रह आहे. कुंडलीमध्ये शनी पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि शनीची तिसरी दृष्टी बरोबर विवाह स्थानावर येते. सप्तम स्थानी काय आहे? सप्तम स्थानी विवाहाचं स्थान आहे. या विवाह स्थानावर शनी बघतोय आणि पुन्हा शुक्रासारख्या ग्रहावर सुद्धा शनीची दृष्टी आहे. म्हणजे जर का कुंडलीमध्ये शनीला 3, 7, 10 दृष्टी आहेत, बरोबर आहे. शनी 3ऱ्या, 7व्या, 10व्या दृष्टीने पाहत असतो. जर का एखाद्याच्या कुंडलीमध्ये समजा शनी इथे जरी बसला असेल तरी शनीची 7वी दृष्टी विवाह स्थानावर येईल. पंचमात शनी बसला असेल तर त्याची 3री दृष्टी विवाह स्थानावर येईल. आणि शनी जर समजा इथे बसला असेल दशम स्थानामध्ये तर दशम स्थानातून 10वी दृष्टी त्याची विवाह स्थानावर येईल. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेला या स्थानांमध्ये शनी असतो, प्रथम, पंचम किंवा दशम किंवा विवाह स्थानात सुद्धा शनी असेल तरी सुद्धा ती गोष्ट विलंबाने करणार आहे. हा एक मुद्दा पहिला महत्वाचा आहे. बरोबर आहे. आता खरा म्हणजे शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह पण म्हटलेला आहे. शुक्र पत्नीचा कारक आहे. पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि शुक्रावरून स्त्रीचा विचार केला गेलेला आहे आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये तिच्या पतीचा विचार मंगळावरून केलेला आहे. मंगळ सौभाग्याचा कारक आहे. परंतु ही पुरुष जातकाची कुंडली आहे. पुरुष जातकाच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि शुक्रावरून या ठिकाणी विचार केला जातो स्त्रीचा. जर का कुंडलीमध्ये चंद्र आणि शनीची युती सुद्धा असेल तरी हा योग विवाहासाठी विलंब करतो. लक्षात आलं? चंद्र आणि शनी याची युती जर का असेल कुंडलीमध्ये तर हा योग विवाहासाठी विलंब करणारा योग आहे. हे पण लक्षात घ्या. ह्या कुंडलीकडे पाहता चंद्र 2 डिग्रीवर आहे आणि शनी 1 डिग्रीवर आहे. याचाच अर्थ ते परफेक्ट कंजक्शन मध्ये आहे. या कुंडलीमध्ये चंद्र आणि शनीची युती झालेली आहे. चंद्र मनाचा कारक ग्रह आहे असं म्हटलेलं आहे आणि तो शनींनी ग्रासलेला आहे. चंद्र शनी युक्त आहे आणि शिवाय तो शनी शुक्रावर पाहतो आहे. या कुंडलीचा लग्नस्थानाचा अधिपती, लग्नस्थान कन्या लग्न आहे. म्हणजे लग्नेश कोण झाला? लग्नाधिपती कोण झाला? बुध, मर्क्युरी. तो लग्नेश बुध हा स्वतः अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे. शत्रू राशीमध्ये, मेष राशीमध्ये. मेष ही मंगळाची रास आहे आणि मंगळ बुधाचा शत्रू आहे. लग्नेश बुध अष्टमात वक्र गतीमध्ये बसले आहे, रेट्रोग्रेड आहे. बुध कोण आहे? वक्र गतीमध्ये. लग्नेश फार महत्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीसाठी पत्रिकेमध्ये लग्नेश फार इम्पॉर्टंट आहे, कारण कुठलाही इव्हेंट आयुष्यातला या लग्नेशा बरोबर होत असतो. म्हणून लग्नेश तेवढाच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. तो लग्नेश ग्रह अष्टमात आहे. अष्टम स्थान म्हणजे एक प्रकारचे लॉसेस आहेत. मृत्यू स्थान आहे, हानी आहे, लॉस आहे, स्ट्रेस आहे. बरोबर आहे. लग्नेश ज्यावेळी अष्टमात जातो, शिवाय तो लग्नेश शत्रू राशीमध्ये आहे. बुध मंगळाच्या राशीमध्ये. मंगळ बुधाचा प्रथम दर्जाचा शत्रू आहे. त्यामुळे लग्नेश शत्रू राशीमध्ये जाणं, शिवाय तो वक्रगतीमध्ये असणं, दुःख स्थानात जाणं, हा योग सुद्धा कुंडलीला निष्फल करणारा योग आहे. चंद्र शनी युक्त आहे आणि लग्नेश बुध अष्टमात आहे. ही गोष्ट थोडी विचार करण्यासारखी आहे. विचार करण्यासारखी म्हणजे की या कुंडलीला, या जातकाला खरंच विवाह करावासा वाटतो का? कारण माझ्या मनामध्ये विवाह करण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. यस, मला विवाह करायचा आहे, मला एक पत्नी हवी आहे, मला पण एक माझा पार्टनर हवा आहे. तुमच्या मनामध्ये ती इच्छा येते. ती इच्छा माझ्या मनातच जर नसेल तर विवाह होईल कसा? मी विवाहासाठी उत्सुक आहे का? तुमच्याकडे उत्सुकता लागते ना. यस, मला आता माझं वय बरंच झालेलं आहे, 35 झालेलं आहे, पण 35 पर्यंत सुद्धा मी का अडतोय? चला, विवाहाचा विलंब होतोय, परंतु मुळात मला विवाह करायची इच्छा आहे का? हा मुळात प्रश्न आहे. कारण काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी लपवल्या जाऊ शकतात.
बऱ्याच गोष्टींची माहिती नसते आणि बऱ्याच गोष्टींची माहिती काही वेळेला आपल्याला आफ्टर मॅरेज माहिती पडते आणि मग एखादा योग विभक्तपणाकडे येऊ शकतो. तो विभक्तपणा का आला, त्याला कारण अनेक असू शकतात. त्याच्यापैकी ह्या कुंडलीकडे पाहिल्यावर आपल्याला असं दिसतंय की मुळात ह्या जातकाला विवाह करायची इच्छा आहे का, कारण चंद्र शनियुक्त परफेक्ट कंजक्शन मध्ये. शनी आणि बुध हे दोन्ही ग्रह नपुसक ग्रह सुद्धा मानलेले आहेत. लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्रामध्ये शनी विरक्त करतोय, कळलं की नाही, शनी आयसोलेट करतोय, शनी पोखताय. पण चंद्र आणि शनी ज्यावेळेला येतात त्यावेळेला मन सुद्धा शनियुक्तच झालेलं असतं, कारण चंद्र मनाचा कारक आहे. मन संशयी होतं, मन साशंक होतं, कुठेतरी लो कॉन्फिडन्स असतो, कळलं की नाही. मग इथे चंद्र कोणावर बसलेलं आहे, शनीच्या परफेक्ट कंजक्शन मध्ये बसलेलं आहे आणि लग्नेश बुध वक्र गतीमध्ये अष्टम स्थानामध्ये आहे. आता या ठिकाणी शनीची दृष्टी तर शुक्रावर आहे. शुक्र उच्चीचा विवाह स्थानामध्ये आहे. तुम्ही म्हणाल अरे वा, उच्च राशीचा शुक्र विवाह स्थानामध्ये आहे. शुक्र उच्च राशीचा विवाह स्थानात बसेल, आपण म्हणतो की शुक्र पत्नीचा कारक आहे. तर ज्याचा शुक्र विवाह स्थानात उच्चीच असेल, स्वगृहीत असेल, तर त्याला पत्नी अत्यंत सुंदर आणि चांगली मिळू शकते. नाही असं नाही. तुम्हाला पत्नी कशी मिळेल एखाद्या पुरुष जातकाला, तर त्याच्या कुंडलीतला शुक्र पहा. तो जर शुक्र बलवान असेल, छान असेल, तर त्याला पत्नी नक्कीच चांगली मिळेल असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं की नाही. शुक्र ह्याचा उच्च राशीमध्ये बसलेला आहे, परंतु हा शुक्र जो आहे तो मीन राशीमध्ये 18 अंशावर आहे. 18 अंशावर मीन राशीमध्ये रेवती नक्षत्र येतं. रेवती नक्षत्राची व्याप्ती 16 अंश 40 कलक ते 30 अंश मीनेत आहे. 18 अंशावर आहे, म्हणजेच तो शुक्र बुधाच्या नक्षत्रामध्ये आहे. बरोबर आहे. मग बुध कुठे आहे पुन्हा नंतर, बुध स्वतः अष्टमात आहे. लक्षात घ्या, बुध कुठे, तो स्वतः अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे. आता महत्वाचं म्हणजे सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान. मग या सप्तम स्थानाचा अधिपती कोण आहे, कन्या लग्नाला सप्तमात मीन राशी येते. मग मीन राशीचा अधिपती कोण झाला, गुरु झाला. बरोबर आहे. हा सप्तमेश गुरु मिथुन राशीमध्ये बुधाच्या राशीमध्ये 15 अंशावर बसलेला आहे. मिथुन राशीमध्ये 15 अंशावर कोणाचं नक्षत्र येतं, मिथुन राशीमध्ये 15 अंशावर राहूचं नक्षत्र येतं, आद्रा नक्षत्र. म्हणजेच सप्तमेश गुरु हा बुधाच्या राशीमध्ये आहे. बुधाची रास, कन्या रास, मिथुन रास या वंद्या राशी पण मानलेल्या आहेत. कुठल्या आहेत, वंद्या राशी मानलेल्या आहेत. सप्तमेश गुरु वंद्या राशीमध्ये स्थित आहे. नुसता नाही तर ह्याच्यावर आता योग बघा, काय प्रबळ योग झालेला आहे. या सप्तमेश गुरु बरोबर वक्री हर्षलाचा प्रतियोग आहे. सप्तमेश गुरु बरोबर वक्री हर्षलाचा प्रतियोग आहे. गुरु हर्षल युती, गुरु हर्षल युती किंवा गुरु हर्षल प्रतियोग या योगाकडे बरेच लोक लक्ष देत नाहीत. परंतु अनेक जण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना हर्षल नेपच्यूनला काहीच महत्व देत नाहीत. त्यांच्याकडे ते लोक दृष्टिकोन ठेवतच नाहीत, त्यांना स्थान महत्व देतच नाहीत. पण माझं म्हणणं आहे, पारंपरिक मध्ये पराशरमध्ये ज्याला आपण अभ्यास करतो आहोत त्यावेळेला हर्षल नेपच्यूनला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. सप्तमेश गुरु वंद्या राशीमध्ये 15 अंशावर, हर्षल पण वक्री समोर बसलाय बरोबर 15 अंशावर. जो योग झालाय प्रतियोग तो परफेक्ट डिग्रीमध्ये झालेला आहे. हर्षल फार विचित्रता देतो. हर्षल फार स्वतंत्र वृत्तीचा आहे. हर्षल फॉरवर्ड विचारांचा आहे. हर्षलचे विचार तुम्हाला पटत नाही. तो फार स्वतंत्र आहे, तो फार विचित्र आहे, तो फार विक्षिप्त आहे, तो फार वेगळंच काम करतो. म्हणून सप्तमेश होऊन जर एखादा ग्रह हर्षल बरोबर असेल तर एखाद्याचा विवाह सुद्धा फार रूढीबाह्य पद्धतीने होऊ शकतो. तुमच्या नेहमीच्या संस्कारांनी रूढी परंपरेने होत नाही. त्यांची विवाहाबद्दलची विचारधारा सुद्धा वेगळी असते. विवाहाचे विचार तुम्हाला आज पटणार नाही, ते फार 100 वर्षापूर्वी पुढचे असतील आणि ते तुम्ही पटवून घेणार नाही. आजच्या कालावधीमध्ये
आपण असं पण म्हणतो की आजकाल असा एक ट्रेंड पण निघालेला, लिव्ह इन रिलेशनशिप पण आलेली आहे. त्या लिव्ह इन रिलेशनशिपला हर्षल फार मोठं प्राधान्य देतो असं म्हणायला पाहिजे. या कुंडलीमध्ये सप्तमेश गुरु वंद्या राशीमध्ये मिथुन आहे 15 अंशावर, बरोबर वक्री हर्षलच्या प्रतियोगात. हर्षल पण 15 डिग्रीवर आहे मित्रांनो. या योगाकडे तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. लगेच तुम्हाला दृष्टिकोन येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा गुरु नेपच्यूनच्या पण प्रतियोगात आहे. दिसला? नेपच्यून पण वक्र गतीमध्ये समोर आहे आणि तो 20 डिग्रीवर आहे, हा 15 डिग्रीवर आहे. याचाच अर्थ बरोबर नेपच्यून पण गुरुच्या प्रतियोगामध्ये. मग गुरु कोण आहे या कुंडलीचा? गुरु सुखस्थानाचा पण अधिपती आहे आणि गुरु सप्तम स्थानाचा सुद्धा अधिपती आहे. हा गुरु पराशरी नियमाप्रमाणे कन्या लग्नाला गुरुकडे केंद्राधिपत्य दोष आला, कारण तो 2 केंद्रस्थानाचा अधिपती आहे. शिवाय तो पुन्हा केंद्रस्थानात विराजमान झाला आणि हर्षल आणि नेपच्यूनच्या प्रतियोगात, म्हणजे गुरुला केंद्राधिपत्य दोष निर्माण झालेला आहे. गुरु शत्रू राशीमध्ये विराजमान आहे, वंद्या राशीमध्ये, नेपच्यूनच्या प्रतियोगात, हर्षलच्या प्रतियोगात. नेपच्यून काहीतरी गुप्तता देतो, नेपच्यून काहीतरी संशयास्पद काही गोष्टी देतो. नेपच्यून कडल्या काही ज्या गोष्टी आहेत, ज्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही ओळखू शकत नाही, नेपच्यून फसगत करतो. म्हणून सप्तमेश नेपच्यूनच्या दृष्टीयोगात असेल, सप्तमेश नेपच्यून युक्त असेल तर विवाह ठरवताना नीट चौकशी करूनच विवाह ठरवा. वरवरच्या माहितीवर विवाह करू नये, अन्यथा विवाहामध्ये फसगत होऊ शकते. नेपच्यून फसवणूक करणारा ग्रह. तुमच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या पण जातील आणि त्याच्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये कलाहल माजू शकतो. तिथे गुप्तता आहे, नेपच्यून गूढ रहस्य आहे. सप्तमेश गुरु वक्री नेपच्यूनच्या पण प्रतियोगात आहे, वक्री हर्षलच्या प्रतियोगात आहे. हा योग या कुंडलीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात घ्या मी काय म्हटलंय ते. आपण ह्या योगाकडे बघत नाही. मग तुम्ही नंतर म्हणता की पत्रिका तर आमची 32 गुणांनी जमली, पत्रिका आमची 28 गुणांनी जमली. अहो 25 गुणांनी पत्रिका जमली, 18च्या पुढे गुण गेली, फार छान उत्तम पत्रिका जमली. मग एवढे गुण जमून सुद्धा आफ्टर मॅरेज ही गोष्ट आता आम्हाला कळली आणि त्या कारणामुळे आता आम्ही विभक्तपणाला जात आहोत. मग मला सांगा, गुण एवढे जमले म्हणजेच पत्रिका मॅच झाली का? तर नाही. पत्रिका मॅच मेकिंग करताना गुणांना तेवढं महत्व नका देऊ जास्ती. आज जसं आपले विचार बदलले तसे पत्रिकेकडे पण पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलला पाहिजे. तुम्ही एखाद्याचा विवाह करून देणार आहात त्यावेळेला काही जबाबदारी तुमच्यावर पण येते. त्या पत्रिकेमध्ये काहीतरी रहस्य दिसतंय. या पत्रिकेमध्ये सप्तमेश गुरु हा राहूच्या नक्षत्रामध्ये आहे. राहू पण फसवाग्रह आहे. सप्तमेश राहूच्या नक्षत्रामध्ये आहे, राहू फसवाग्रह आहे. राहू पंचमात आहे शनीच्या राशीमध्ये. लक्षात आलं की राहू पण पंचमात आहे, पण सप्तमेश राहूच्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे. सप्तमेश वंद्या राशीमध्ये, बुधाच्या राशीमध्ये आहे आणि शिवाय तो वक्री हर्षलच्या प्रतियोगात आहे, वक्री नेपच्यूनच्या प्रतियोगात आहे. याचाच अर्थ सप्तमेशावर ह्याचा परिणाम होतो या ग्रहांचा. म्हणजे इथे काहीतरी घडत आहे आणि ही दोन्ही स्थानं, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान, ही दोन्ही स्थानं वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नींच्या लैंगिक संबंधाशी संबंधित ती स्थानं आहेत. कारण कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये तो रास येते आणि अष्टम स्थानामध्ये वृश्चिक रास येते. तो रास म्हणजे कमरेच्या खालचा भाग, कारण प्रत्येक राशीचा भाग शरीराशी काही विशिष्ट भागांशी दर्शवलेला आहे. प्रत्येक राशीला काही अवयव दिलेले आहेत बॉडीमध्ये. तो राशीचा कमरेच्या खालचा भाग आणि वृश्चिक राशीचा गुप्तांगाशी संबंध असतो. म्हणून सप्तम आणि अष्टम ही दोन्ही स्थानं लैंगिक संबंधाशी संबंधित असतात. त्यामुळे पती आणि पत्नीचे लैंगिक संबंध किंवा याची लैंगिक संबंध उपभोगण्याची क्षमता कशी आहे, याचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला सप्तम आणि अष्टम स्थानावरून कळतील. तर या गोष्टीचा, या कुंडलीचा सप्तमेश गुरु सुद्धा वक्री हर्षलच्या प्रतियोगात आहे, नेपच्यूनच्या प्रतियोगात आहे. गुरु हर्षल युती काहीतरी विजोडता देणार.
गुरु हर्षल युती सप्तमातच असेल तर पती पत्नींमध्ये पण फार डिफरंट गोष्टी बघायला मिळतील. कळलं की नाही? खरं म्हणजे हर्षलाला सप्तम स्थान मानवत पण नाही, हे पण लक्षात घ्या. हर्षल 7व्या घरात असेल, विवाह चटकन पण जमेल किंवा विवाह विभक्त पण चटकन होतील. बरोबर आहे. आता या ठिकाणी हा जो गुरु आहे सप्तमेश गुरु, हा हर्षलच्या प्रतियोगात असल्यामुळे इथे काहीतरी विचित्रता देणार. म्हणजे ह्या व्यक्तीची, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ह्या व्यक्तीची विवाह करायची तयारी आहे का, विवाह करायची तीव्र इच्छा आहे का? कारण चंद्र शनी युती आणि सप्तमेश गुरु वंद्या राशीमध्ये राहूच्या नक्षत्रात हर्षल आणि नेपच्यूनच्या प्रतियोगात नेपच्यून काहीतरी गूढता, काहीतरी रहस्य ठेवतो. म्हणजे सप्तम स्थानाशी संबंधित काहीतरी नक्कीच रहस्य आहे. या व्यक्तीची मनोवृत्ती तेवढी नाहीये की मला खरंच विवाह करायचा आहे, मला खरंच एखाद्या पत्नीशी अट्रॅक्शन आहे, आकर्षण आहे. नाही. आता त्याचं कारण हे पण बघा. पुढे जाऊन ज्यावेळेला आपण बघतोय की याची नवमांश कुंडलीबद्दल आपण पाहतो, नवमांश, तर नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा हा जो सप्तम स्थान आहे, या सप्तम स्थानाचा अधिपती बुध आहे. तो बुध याच नवमांश कुंडलीमध्ये हर्षल युक्त आहे. दिसला? षष्ठ स्थानामध्ये आहे. म्हणजे कुठलाही ग्रह ज्यावेळी त्याच्या पाठच्या स्थानात येतो त्यावेळी त्याच्या पुढच्या स्थानामध्ये न्यूनता निर्माण करतो. नवमांश कुंडलीचा सप्तमेश बुध हा स्वतः हर्षल युक्त आहे सिंह राशीमध्ये. सिंह रास पण अल्पप्रसव रास आहे. पुन्हा तो हर्षल युक्त आहे आणि अशा वेळेला गुरु हा कुंभ नवमांश मध्ये आहे. मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश कोण झाला? मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश गुरु झाला. तो नवमांश कुंडलीमध्ये कुंभ राशीमध्ये आहे. कुंभ रास पण अल्पप्रसव रास आहे, बहुप्रसव रास नाही. कळलं की नाही? सिंह आणि कुंभ ह्या पण अल्पप्रसव राशी आहेत. सप्तमेश गुरु मूळ लग्न कुंडलीचा सप्तमेश गुरु नवमांश कुंडलीमध्ये व्ययस्थानात कुंभ राशीमध्ये आहे. पुन्हा तो हर्षलच्या प्रतियोगात आहे. आणि नवमांश कुंडलीचा सप्तमेश बुध, कारण इथे कन्या रास आली म्हणून सप्तमेश बुध नवमांश कुंडलीमध्ये सिंह राशीमध्ये हर्षल युक्त आहे. हर्षल युक्त. आणि नवमांश कुंडलीचा सप्तमेश बुध मूळ लग्न कुंडलीमध्ये वक्र गतीमध्ये मेष राशीमध्ये विराजमान आहे. अष्टमात. तुम्ही असं पण पाहू शकता, नवमांश कुंडलीला असं पण न्याय देऊ शकता. तुम्ही ज्या भावाचा प्रश्न पाहत आहात त्या भावाचा अधिपती किंवा त्या भावाचं भाविष्यत्व नवमांश कुंडलीमध्ये पहा. नवमांश कुंडलीमध्ये मी जर विवाह स्थानाचा प्रश्न बघतोय तर नवमांश कुंडलीचं सप्तम स्थान पहा, तो सप्तमेश पहा. मूळ लग्न कुंडलीमध्ये कुठे? तुम्हाला उत्तरं सहजगत्या मिळतील. नवमांश कुंडलीचा सप्तमेश बुध मूळ लग्न कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये वक्र गतीमध्ये बसलंय. 6, 8, 12 ही स्थानं सुद्धा विवाहाला विरोध करत असतात. ओके. नवमांश कुंडलीमध्येच तोच सप्तमेश बुध हर्षल युक्त आहे आणि लग्न कुंडलीचा सप्तमेश गुरु नवमांश कुंडलीमध्ये व्ययभावात कुंभेत हर्षलच्या प्रतियोग. असं असताना शुक्र सुद्धा तेवढाच महत्वाचा ग्रह आहे. जो शुक्र मूळ लग्न कुंडलीमध्ये सप्तम भावामध्ये विराजमान आहे, तोच शुक्र शत्रू राशीमध्ये, धनुरास गुरुची रास आहे, तोच शुक्र शत्रू राशीमध्ये केतू युक्त बसलेला आहे. नवमांश मध्ये आहे केतू युक्त. बुध, शनी आणि बुध हे ज्योतिषशास्त्रामध्ये नपुसक ग्रह पण मानलेले आहेत. शनी आणि बुध हे नपुसक ग्रह मानलेले आहेत. म्हणून काही वेळेला शनी बुध युती, शनी बुध प्रतियोग न्यूनगंड पण देतो. एखाद्याला न्यूनगंड असतो. कळलं की नाही? मी खरंच विवाह केला तर मी विवाहाला न्याय देऊ शकतो का? मी एखाद्या स्त्रीला समाधान देऊ शकतो का? तिला वैवाहिक जीवनाचं आयुष्य सुंदर देऊ शकतो का? मग कुठेतरी एक भीती असते, न्यूनगंड असतो आणि तो त्या व्यक्तीलाच माहिती असतो. फक्त समाजामध्ये
त्याचा जर अगोदर जर काही गोष्टी झाल्या तर काही वेळेला समाजामध्ये विनाकारण एखादी बदनामी होते म्हणून सुद्धा गप्प असतात. आणि म्हणून काही माणसं सुद्धा विवाह करू इच्छित नसतात, किंवा काही गोष्टी विवाह केलं त्यांनी परंतु त्या गोष्टी विवाहाच्या नंतर नक्कीच माहिती पडतात आणि त्याच्यामुळे सुद्धा पुढे जाऊन विभक्तपणा येऊ शकतो. मग डिवोर्स पण त्याच्याच कारणामुळे होतो. मग अशा वेळेला वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह पण शुक्र महत्वाचा आहे. दोन पती पत्नींचं मिलन, प्रेम, प्रजोत्पादन क्रिया या सुद्धा शुक्राकडेच आहेत आणि तो शुक्र केतू युक्त बसलेला आहे. केतू हा एक सुद्धा उदासीनच ग्रह आहे, लक्षात ठेवा. म्हणून काही वेळेला शुक्र केतू बरोबर जातो त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये शुक्राच्या बद्दलचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एखादी विचित्रता पाहायला मिळू शकते. नवमास मध्ये बघा शुक्र केतू युक्त विराजमान झालेला आहे. शिवाय तो केतू पुन्हा नंतर मंगळाच्या दृष्टियोगामध्ये आहे. शुक्र पण मंगळाच्या दृष्टियोगामध्ये, म्हणजे हा योग सुद्धा इथे विचार करण्यासारखा योग होता. बरोबर आहे. आता ही गोष्ट आपण पाहतोच आहोत पारंपरिकने की महत्वाचा योग झालेला आहे तो म्हणजे सप्तमेश गुरुच्या प्रतियोगात हर्षल आणि नेपच्यून अंशात्मक मध्ये प्रतियोग. गुरु 15 डिग्री, हर्षल पण 15 डिग्री, हर्षल वक्री. गुरु हर्षल युती, गुरु हर्षल प्रतियोग. अशा वेळेला गुरु कुंडलीच्या ज्या भावाचा अधिपती असेल त्या भावाने दर्शवलेल्या फलादेशामध्ये सुद्धा न्यूनता आणेल. काही वेळेला गुरु संततीचा कारक आहे, हे महत्वाचं आहे. गुरु संततीचा कारक ग्रह असल्यामुळे संततीमध्ये सुद्धा काहीतरी न्यूनता बघायला मिळू शकते. कळलं की नाही. एखादी संतती अपायीच पण निघते, एखाद्या संततीमध्ये काहीतरी व्यंग होतं, एखाद्या संततीपासून मध्ये दोष निर्माण होतो. मग चित्र विचित्रता हर्षलकडे आहे. म्हणून गुरु संततीचा कारक, गुरु हर्षल प्रतियोग, गुरु हर्षल युत्या संतती सुखामध्ये बाधा निर्माण करू शकतात. कारण गुरुचं कारकत्व संततीचा कारक गुरुच आहे ना, ते आपल्याला कारकत्व पण पकडणं गरजेचं आहे. पण या कुंडलीमध्ये हा योग आपल्याला विलक्षण दिसून आला की सप्तमेश गुरु नेपच्यूनच्या प्रतियोगात आहे. नेपच्यून पण काहीतरी गुलता ठेवतोय, रहस्य ठेवतोय, काहीतरी सस्पेन्स ठेवतोय, म्हणजे कुठेतरी फसवणूक आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल सावध राहणं गरजेचं आहे. दोन्ही स्थानं सप्तम आणि अष्टमी दोन्ही स्थानं या ठिकाणी लैंगिक दृष्ट्या पण फार महत्वाची आहेत. म्हणून काही वेळेला विचित्रता आणतो, हर्षल विचित्रता आणतो. हर्षल फार वेगळा विचार करणार आहे, स्वतंत्र विचार करणार आहे. हर्षल रूढी बाह्य वर्तन करतोय. म्हणून आजच्या कालावधीमध्ये सुद्धा काही लोक ज्याला आपण पाहतो की काही जणांमध्ये एक विकृती असते, हर्षलकडे एक विकृती आहे. कळलं की नाही. ती विकृती येते तर काही जणांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्याला लग्न नाही करायचंय. का नाही करायचंय? कारण कदाचित त्याला स्त्रीबद्दल आकर्षण नाहीये परंतु त्याला समलिंगी आकर्षण असू शकतं. लक्षात आलं तुम्हाला. आजकाल असं पाहायला मिळतं ना की समलिंगी आकर्षण, ह्या पण केसेस तुम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. समलिंगी आकर्षण असल्यामुळे ह्या व्यक्तीची मनोवृत्ती नाहीच आहे की मी स्वतः लग्न करावं एखाद्या स्त्री बरोबर. त्याला लग्न करायचंच असेल तर तो एखाद्या समलिंगी बरोबर करायचा आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला समाजात पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्र दृष्ट्या सुद्धा ही गोष्ट इथे त्याला ठोस पुरावा करू शकते की येस, सप्तमेश गुरु वक्री हर्षल आणि वक्री नेपच्यूनच्या प्रतियोगामध्ये काहीतरी विचित्र त्याला दिसते, काहीतरी विकृती तुम्हाला पाहायला मिळते, काहीतरी गोष्टी तुम्हाला दिसतातच आहे. आणि जर आपण राशी कुंडलीनुसार सुद्धा पाहिलं, जर राशी कुंडली पाहिली तर ही रास आहे मकर रास. मकर रास जर पाहिली राशी कुंडली तर राशी कुंडलीचा सप्तमेश पण चंद्र झाला, कर्क रास आली ना. मकर राशीच्या 7व्या स्थानात कुठली रास आली? कर्क रास. म्हणजे तो चंद्र आहे, तो सप्तमेश चंद्र शनीच्या युतीमध्ये आहे. दिसला. म्हणजे इथे सुद्धा उदासीनता आली, नैराश्य आलं, न्यूनगंड आला. मी खरंच एखाद्या स्त्रीचं समाधान करू शकतो का? खरंच विवाहाच्या मी लायक आहे का? खरंच विवाह केल्यावर मी ती जबाबदारी पार पडेन का? आणि शिवाय चंद्रकुंडलीच्या सप्तमात केतू सारखा ग्रह आलेला आहे. पुन्हा आला केतू, चंद्राच्या सप्तमात केतू. म्हणजे चंद्रकुंडलीनुसार सुद्धा पाहिलं तर चंद्रकुंडली मकर राशीची जर पाहिली तर 7व्या स्थानामध्ये कर्क रास आली. म्हणजे सप्तमेश चंद्र झाला, तो शनियुक्त आहे. आणि पुन्हा चंद्राच्या 7व्या घरामध्ये विवाहस्थानात केतू सारखा ग्रह बसला. केतू सुद्धा उदासीनता देतो, वैगुण्य देतो. कळलं की नाही. तो न्यूनगंड देतो. म्हणजे ह्या पण गोष्टी तिकडे आपल्याला पाहायला मिळाल्या. आता आपण पाराशरीप्रमाणे पाहिलं. आता त्याच्यानंतर आपण जर पुढे जर विचार केला तर कृष्णमूर्तीनुसार सुद्धा जर आपण विचार केला गेला तर तुम्हाला कळेल
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार सुद्धा केपी चार्ट नुसार सुद्धा पाहिलं, आपण शिकतात कृष्णमूर्ती म्हणून सांगतो की कृष्णमूर्तीनुसार पाहिलं तर तिथे सुद्धा आपल्याला पाहायलाच मिळतंय की चंद्र शनी तर युतीमध्येच आहेत, परंतु त्याने आपला भाव इथे बदललेला आहे. पण चंद्र शनी हर्षल नेपच्यून सर्व ग्रह एकत्र आलेले आहे गुरुच्या समोर. बरोबर आहे, राईट. आता सप्तम भाव जो आहे, सप्तम भाव आपण जर केपी कसप भाव पाहिले, भावचलित कुंडली ज्याला आपण पाहतोय, त्याच्यानंतर आपण प्रत्येक भावाचे उपनक्षत्र स्वामी पाहतो, त्यावेळेला तुम्ही पहा या कुंडलीमध्ये जे प्रत्येक 12 भाव आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये जे सप्तम स्थान जे आहे ते विवाहाचं स्थान म्हटलेलं आहे. बरोबर ना? सप्तम स्थान काय म्हणतोय आपण? विवाहाचं स्थान. मग या सप्तम स्थानाचा सबलॉर्ड कोण आहे? तर सप्तम स्थानाचा सबलॉर्ड आहे केतू. कोण आहे? सप्तम स्थानाचा सबलॉर्ड झाला केतू. आणि हा जो केतू आहे, हा केतू मूळ कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये आहे. पण कर्क राशीमध्ये तो कोणाच्या नक्षत्रामध्ये आहे? तर हा केतू नक्षत्रामध्ये आहे बुधाच्या, आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे ना, कर्क राशीमध्ये. म्हणजे आश्लेषा नक्षत्र कोणाचं आहे? बुधाचं. केतू बुधाच्या नक्षत्रामध्ये. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध, शनी आणि बुध पण उदासीन ग्रह म्हटलेले आहे. बुध ज्याच्या संगतीत जातो त्याचे गुणधर्म घेतो. केतू बुधाच्या नक्षत्रामध्ये आहे आणि बुध स्वतः कुठे बसलेला आहे? तर बुध स्वतः अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे. तो लग्नेश होऊनच अष्टमात आहे. म्हणजे जातकाला न्यूनगंड आहे, जातकाला भयगंड आहे, जातकाला कॉन्फिडन्स नाहीये. कळलं की नाही? कारण केतू बुधाच्या नक्षत्र, बुधाने 8वं स्थान घेतलेलं आहे. म्हणजे इथे पण त्याला उदासीनता आली, नैराश्य आलं, स्ट्रेस आहे की मी खरंच जबाबदारी पेलवेन का, ही पण गोष्ट पाहायला मिळते. शिवाय केतू बुधाच्या नक्षत्रामध्ये आणि पुन्हा त्याचा सबलॉर्ड उपनक्षत्र स्वामी पण बुधच आहे. म्हणजे इथे ही पण गोष्ट पाहायला मिळते की सप्तम स्थानाचा सबलॉर्ड जो आहे तो केतू आहे. तो केतू कर्क राशीमध्ये आहे, आश्लेषा नक्षत्रात बुधाच्या, आणि बुध स्वतः अष्टमात आहे. इथे न्यूनगंड तो दाखवतोय, तो विरोध दाखवतोच आहे. शिवाय आपण असं म्हटलेलं आहे, राहू आणि केतू ज्या राशीमध्ये असतात त्या राशीचं कार्य करतात. बरोबर आहे. केतू कुठल्या राशीमध्ये आहे? कर्क राशीमध्ये. मग तो कोणाचं काम करणार? पुन्हा चंद्राचं पण करणार. बरोबर आहे. मग चंद्र जो ग्रह आहे, चंद्र जो ग्रह आहे तो शनियुक्त बसलेला आहे. त्यामुळे चंद्र शनी युतीमध्ये पुन्हा या ठिकाणी मानसिक उदासीनता आलेलीच आहे, नैराश्य आलेलेच आहे, कॉन्फिडन्स तेवढा नाहीये. आणि पुन्हा चंद्र जो आहे हा स्वतः रवीच्या नक्षत्रामध्ये. रवी कुठे आहे? भावचलित कुंडलीमध्ये 8व्या स्थानात आलेला आहे. म्हणजे किती म्हटलं तरी याला जोरदार या ठिकाणी अष्टम स्थानाशी संबंध जोडलाच गेलेला आहे. आणि दोन्ही स्थानं काय? लैंगिक गोष्टीशी संबंधित कार्य करत असतात. आणि म्हणून कदाचित या ठिकाणी जो सस्पेन्स आहे, म्हणजे जो सप्तमेश गुरु जो आहे तो नेपच्यूनच्या प्रतियोगामध्ये आहे, त्यावेळेला आई वडिलांना ज्यावेळेला विचारतात आई वडील की आमच्या मुलाचं लग्न कधी होणार, पण पत्रिका एकंदरीत जर पाहता, नीट त्याचा विचार करता, मला गुणांना काही महत्व द्यायचं नाही विवाहस्थानामध्ये, परंतु एकंदरीत पाहता असं दिसतंय, हे सगळं पाहिल्याच्या नंतर माझा पहिला प्रश्न आई वडिलांना आहे, तुमच्या मुलाला लग्न करावंसं मनापासून वाटतं का? किंवा त्याची लग्न करायची इच्छा कशी आहे? हे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मुलाशी संवाद साधा, अन्यथा तुम्ही एखाद्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकाल. कारण हा योग कधी ना कधी नक्कीच पुढे जाऊन नंतर विवाहामध्ये काहीतरी फसगत आणि गुडता होणार, आपल्या काही गोष्टी लपवल्या जातील. सप्तमेश गुरु नेपच्यूनच्या प्रतियोगात असल्यामुळे विवाहस्थानाबद्दल नेपच्यून काहीतरी काम करणार आहे त्याच्यावर, आणि मग ती फसगत होईल आणि नंतर तुम्ही एक नाही तर 2 जीवांचं नुकसान करू शकाल. त्यामुळे ही कुंडली त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांनी परीक्षण केलं, सगळं विचारलं गेलं, तो माहिती निघाली आणि त्याच्यानंतर कळतंय की मुलाला समलिंगी आकर्षण जास्ती आहे आणि म्हणून तो विवाह करू इच्छितच नाही. कळलं तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला क्लासमध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकत असतो, पण शिकता शिकता प्रॅक्टिकल गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या आपल्याला सगळा अनुभव हा प्रॅक्टिसमध्ये येतो. ज्यावेळेला आपण अनेक कुंडल्यांचा रिसर्च करतो, अभ्यास करतो, त्या ग्रहांचा अभ्यास करतो, त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टींचं दिग्दर्शन होत असतं. म्हणून कुंडली पाहताना, विवाह जमवताना, विवाहाच्या मॅच मेकिंग करताना सुद्धा
नुसत्या गुणांकडे महत्व देऊ नका. गुण 28 जमले, आजकाल लोक सांगतात ना 25 जमले, 32 जमले, अहो पत्रिका सुंदर जमली नाही, पण विवाहाच्या नंतर हीच नंतर मंडळी तुमच्याकडे पुन्हा येतील की हा विवाह मग अगोदरही असं का निघालं. तर ह्याची थोडीशी खातरजमा करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काही गोष्टींचा तुम्ही स्वतः रिसर्च करा आणि मग त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करा की नक्की हा विवाह का नाही केला. वय वर्ष 35 झालं तरी, 35 क्रॉस झालेला आहे, मुलगा चांगला कमवतोय, चांगला कामाला आहे, सगळं व्यवस्थित आहे, मग तरी पण हा लग्न का करू इच्छित नाही. मग त्याच्यासाठी नंतर पाहिल्याच्या नंतर सबळ कारणं आपल्या समोर नक्कीच दिसत आहेत, जे आपण नेहमी वारंवार ऍस्ट्रॉलॉजी शिकत असताना आपण त्याच्यावर उहापोह करत असतो, चर्चा करत असतो, प्रत्येक ग्रहाची कारकत्व जोडत असतो आणि त्याच्यानंतर मग खरं म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आपल्याला हा दृष्टिकोन कळतो की अच्छा हे स्थान फारच बिघडलेलं आहे. लक्षात आलं. तर अशाच अनेक काही रहस्यमयी कुंडल्यांचा किंवा अशा गोष्टी आपल्या प्रॅक्टिसमध्ये अभ्यासामध्ये येणं पण गरजेचं असतं. त्याशिवाय आपला अभ्यास होऊ शकत नाही. नाहीतर आपण नुसतं वाचत बसू, ऐकत बसू, परंतु खरा प्रॅक्टिकल अनुभव आपल्याला मिळतो तो म्हणजे फक्त प्रॅक्टिसमध्ये. अनेक काही कुंडल्यांचा रिसर्च केल्यावर आपल्याला नक्कीच त्याचा एक धागा नक्कीच मिळू शकतो, सूर मिळू शकतो. जसं गायकाला एखादा सूर गवसत असतो, तसा ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ग्रहांचा सूर तुम्हाला गवसला पाहिजे. ग्रह तुमच्याशी बोलले पाहिजे. ग्रहाने तुमच्याकडे तुमच्या ग्रहांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पत्रिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ही सबळ कारणं आपल्या समोर आहेत आणि त्यामुळे नीट अभ्यास करा आणि हर्षल आणि नेपच्यूनला सुद्धा तेवढंच महत्व द्या. या कुंडलीमध्ये शुक्र 18 डिग्रीवर आहे, तर नेपच्यून 20 डिग्रीवर आहे आणि हर्षल 15 डिग्रीवर आहे. याचाच अर्थ शुक्र आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होतोय, शुक्र आणि हर्षलचा केंद्रयोग होतोय. दिसला. म्हणजे शुक्र आणि हर्षल केंद्रयोग जर होत असेल तर शुक्र प्रेम, प्रणय, पती पत्नी संबंध, हर्षल विचित्रता, नेपच्यून गुढता, शुक्राचा पण नेपच्यून बरोबर केंद्रयोग जो झालेला आहे, केंद्रातून होणारा केंद्रयोग जास्ती बलाढ्य असतो आणि तो पण सप्तमातून योग झालेला आहे, म्हणजेच हाच योग जास्ती त्रासदायक होऊ शकतो. म्हणून शुक्र हर्षल प्रतियोग, शुक्र हर्षल केंद्र योग बघण्यासारखा असतो. याचा नीट अभ्यास करा. शुक्र हर्षल युती, शुक्र हर्षल प्रतियोग. शुक्र हर्षल प्रतियोग मध्ये तुम्हाला हर्षल वक्रीत दिसणार आणि काही केसमध्ये असं पण दिसतो शुक्र हर्षल प्रतियोग, शुक्र पण वक्री आणि हर्षल पण वक्री, हा जोरदार फलादेश देऊ शकतो. शुक्र पत्नीचा कारक आहे. पत्नीचा कारक या नात्याने शुक्राच्या प्रतियोगात हर्षल वक्री दिसला, नेपच्यून वक्री दिसला किंवा शुक्र हर्षल केंद्रयोग दिसला तर पती पत्नींच्या विचारांमध्ये फार मोठी तफावत दिसते आणि काही वेळेला तुम्हाला योग पाहायला मिळतो की पत्नी शुक्र हर्षल प्रतियोगामध्ये पती पत्नींमध्ये पण विजोडता दिसते, वेगळं काहीतरी डिफरन्स दिसतो आणि पुन्हा पत्नी माहेरी काही कालावधीसाठी नक्कीच आलेली असते. ज्या स्त्रिया माहेरी येतात आपलं पतीचं घर सोडून, त्यांच्या केसमध्ये तुम्हाला शुक्र नेपच्यून प्रतियोग, नेपच्यून वक्री, शुक्र हर्षल प्रतियोग, हर्षल वक्री आणि काही केसमध्ये शुक्र पण वक्री आणि नेपच्यून पण वक्री प्रतियोग, प्रतियोग समोरासमोर 180 डिग्रीमध्ये. ह्या योगाकडे तुमचं विशेष लक्ष गेलं पाहिजे कुंडली पाहताना. हा अगदी ठसठसीत तुम्हाला परिणाम देणार. कळलं. मग अशा वेळेला असा योग जर कुंडलीमध्ये झालेला असेल आणि अशा वेळेला वैवाहिक सौख्याचा विचार करताना विवाहस्थान जर बिघडलेलं असेल, विवाहस्थानामध्ये पापग्रहांच्या इथे असतील, विवाहस्थानाचा अधिपती अशुभ स्थानामध्ये असेल, अशुभ ग्रहांच्या दृष्टियोगामध्ये असेल, तर ठसठसीत परिणाम वैवाहिक जीवनाबद्दल तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणून फक्त गुणांकडे लक्ष न देता पत्रिकेच्या आतल्या ग्रहांच्या योगांना जास्तीत जास्त महत्व द्या. म्हणजे तुम्हाला त्या पत्रिकेबद्दलची उत्तरं कळतील की पत्नी माहेरी घर सोडून का आली. आज जो मी योग तुम्हाला सांगितलाय हा ठसठसीत परिणाम देणार. शुक्र हर्षल प्रतियोग, शुक्र हर्षल केंद्र योग. अनुभव घेऊन पहा या योगाचा. अनेक स्त्रियांच्या कुंडल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की त्या काही कारणासाठी, काही वेळासाठी तरी पतीचं घर सोडून माहेरी आलेले असतात. म्हणून डिवोर्स, अविभक्तपणा येतो त्यावेळेला शुक्र प्रथम महत्वाचा ग्रह आहे. अशाला शुक्राचा विचार होणं गरजेचं आहे. शुक्रावर फार रहस्य आहे आणि तो शुक्र हर्षलशी कसा योग करते तो पहा. म्हणून शुक्र हर्षल प्रतियोगाच्या अनेक कुंडलींचा अभ्यास करा आणि त्यांना हाच प्रश्न पहिला विचारा, वैवाहिक सौख्य कसं आहे. मग तुम्हाला याची उत्तरं माहिती. कळलं. राईट. तर ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या कुंडलीचा अभ्यास केला. अशाच काही
रहस्यमयी कुंडल्या घेऊन आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थांबा. बाय.